तर दोन्ही टीमचं हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन गेम ऑन, लेट्स प्ले. लीव केला चेंडू, भास्कर तर बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 1 मध्ये कबीर बहात्तर यांचा इशारा आलेला. वाईट बॉल सुरुवात वाईडने केलेली आहे. वरद 11 कासगाव विपक्षामध्ये जय कोळंबा माता शेळू या दोन संघांमध्ये मॅच आपण पाहत आहात. पहिल्याच चेंडूवरती एक्स्ट्राची धाव. हरेश कराले या पंचांना रेफर करा, माफ करा, ऑब्जेक्शन घेण्यात आलेल्या बॉलरवरती ऑब्जेक्शन. पंच आमच्या टेक्निकल रूम मध्ये उपस्थित झालेले आहेत. एक्स्ट्रा रन मिळते पहिल्या चेंडूवरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितेश आणि करण लहाने ही आघाडीची जोडी. हो, हवेत खेळलेत. नितेशचा हा फटका बाउंड्रीच्या बाहेर. 4 की 6 वाट पाहावी लागेल, परंतु बाउंड्री मिळेल यात शंका नाहीये. नितेशनं पिकअप स्ट्रोक होता आणि पंचानं षटकार घोषित केलाय. पहिल्या चेंडूवरती हा भव्य सिक्सर. 6च्या मदतीने संघाची धाव संख्या 7 धावा. बॉलिंग करतात मैदानाच्या आतमध्ये भास्कर तरे, स्ट्रायकिंग एंड वरती नितेश. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कासगाव टीमचे सरसेनापती नितेश आणि करण. ओ कव्हर पॉइंटला डीप थर्डमॅनला निघाला चेंडू. पॉइंटला तर बीट केला. 2 खेळाडू चेस करतात. ओ प्रयत्न जबरदस्त. सुमारास 2:45च्या सुमारास आपण मैदानाच्या आतमध्ये डाईव्ह पाहतात गणेश मसनेच्या वतीनं. जबरदस्त चेंडूची अडवणी गणेश मसने आपण पाहिला. हो, जबरदस्त चेंडूची फिल्डिंग केलेली गणेश मसनेनं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवरती. खोलात होता चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. आणखीन एकदा फटका तर चांगला पाहूया. क्षेत्ररक्षक पोहोचतील का हो आउटफील्ड मध्ये. अखेर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक चांगला फटका नितेशचा. 1 4 उपस्थित आहेत टेक्निकल रूम मध्ये. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद 13. समोर खेळलेत वाईड स्ट्रॉंग ऑनला. ओ क्षेत्ररक्षक साई मसनेच्या हाताला चटका लागून बॉल बाउंड्रीच्या बाहेर आला. षटकार. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलेली 19 या धावसंख्येवरती. प्रॉपर रडार मध्ये सापडला, ज्यासाठी प्रयत्न केले होते. आडवा बॅटनं हा कडवा प्रहार. षटकार आलाय. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहतात इन ऍक्शन भास्कर दरेच्या विरोधामध्ये नितेश आक्रमण. करणनं अजून एकही बॉल फेस केलेला नाहीये आतापर्यंत. 19. हो, 1 बिग हिट. एक्स्ट्रा कव्हरला इनफील्डला क्लिअर केला. आउटफील्डला बॉल झाला. सेकंड बाउन्स मध्ये पवत फिल्डिंग होईल का. क्षेत्ररक्षक पोहोचले तर आणखीन एक चांगली फिल्डिंग गणेश मसनेची. चेंडूवरती 3 धावा पूर्ण झालेल्या. जबरदस्त रनिंग. 3च्या मदतीने संघाची धावसंख्या 22. आता शेवटच्या चेंडूचा इथून खेळ बाकी राहिलेला ओव्हर नंबर 1 मध्ये. 22 धावा. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधला. भास्कर तरे बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये.
स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज करण लहान आहे. हो चांगला चेंडू होता, लॉंग ऑफला खेळलेत, वेगाने चेंडू क्षेत्ररक्षक प्रभात कडे, फक्त सिंगल. ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 या धावसंख्येवरती. 23 फॉर नन. आमचे हनुमानजी टेंबे या मॅचचा आनंद घेतात. त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्वागत. आमचे भाऊजी राहुल भाऊ कराळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती आपलं सुद्धा स्वागत. कासगाव संघ इन ऍक्शन आपण पाहतात. त्यांच्या विपक्षामध्ये शेळू 2 संघ होते शेळू टीमचे आणि जय कोळंबा माता शेळू संघ मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंड मध्ये 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन. 23 धावा पुस्तकावरती. सेकंड ओव्हर मध्ये बॉलर आलेत रोहन. चला चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. मस्त कॅमेरावर अजिंक्य पवार यांचा आपण पाहतायत. सेकंड ओव्हर रोहन शेलार बॉलिंग मार्कवर. टीमची टोटल 23. लॉफ्ट करतायत वायडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल स्वीकारली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. राजू तरे फलंदाज बाद झालेत. कॅप्टन न घेतले कॅप्टनची विकेट. झेल पकडली. राजू तरे शेलू टीमचे कॅप्टन आणि करण लहाने जड पावलाने करतात परतीचा प्रवास. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 23. पहिला मोठा धक्का 23 ला 1. कॅप्टन करण लहाने बाद झालेत. कॅप्टन डिपार्ट्स. सेकंड ओव्हर मध्ये रोहन शेलार पहिल्या चेंडूवरती त्यांना सफलता. ओव्हर नंबर 2. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कदाचित आधीच चेंडू बॅट आलेली आहे. खेळाडूचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप. 1 गडी बाद. 23. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रोहन शेलार बॉलिंग मार्क वरती. पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्या तब्बल 23 आणि सेकंड ओव्हर मध्ये रोहन शेलारचं कमबॅक. मागच्या मॅच मध्ये उल्लेखनीय गोलंदाजी कासगाव टीमची राहिली होती. चांदई सारख्या ताकदवर संघाला 12 चेंडूंमध्ये 14 काढून दिला नाही. वैभव तेर स्ट्रायकिंग एंडला होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला मंगेश होते. काळी राहिला. अपेक्षा चेंडू काळी राहिला. कदाचित या चेंडूवरती फलंदाजाची काहीच चुकी नसावी. काळी राहिलेला चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू जे काय आता सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतात शेलू टीमच्या बाजूने होत आहे. करण लहाने बाद झाल्याच्या नंतर नितेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रेशर वाढला. आता संदेश वरती संदीप खेळतात. संदीप बोल स्ट्रायकिंग एंडला सलग 2 डॉट बॉल. 23 ला 1. ओव्हर नंबर 2 मध्ये रोहन शेलार. गुडलेंथ वरती पिचिंग झालंय. समोर खेळलेत लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फक्त सिंगल. लॉंगॉनला प्रभात कदाचित त्या ठिकाणी उपस्थित होते. फक्त 1च रन. 1च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेल्या 24 वरती. आणखीन या ओव्हर मध्ये बॉल आता 2 बाकी आहेत. 23 रन पहिल्या ओव्हर मध्ये. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक. शांतता पसरली क्रीडांगणाच्या चौफेर. जबरदस्त सामना. कासगाव वर्सेस शेलू या 2 ताकदवर संघांमधला ताकदवर मुकाबला. बॅटचा स्विंग किती पॉवर पॅक होता नितेशचा. 5 मध्ये नितेशने इंडिव्हिज्युअल 21 बनवला. हा चेंडू ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्याच्या नंतर लवकर आली बॅट परंतु फ्लो जबरदस्त होता. प्रॉपर जर बॉल कनेक्ट झाला असता तर बाउंड्रीच्या बाहेरूनच आणावा लागला असता. 24. 24 ला 1. शेवटचा बॉल आता बाकी. या ओव्हर मध्ये फक्त 1 आली.
रोहन शेलार यांचं जबरदस्त कमबॅक सेकंड इनिंग मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. सेकंड ओव्हरला जेलची शक्यता पावत खेळाडू पोहोचतील का? साई मसने पोहोचलेत आणि जेल स्वीकारली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. 24 ला 2 गडी बाद झालेले आहेत कासगाव टीमचे. बॅटर आउट. त्याच्यानंतर शर्यत, आणि शर्यत म्हटल्याच्या नंतर सर्व बैलांचा ऐक्या म्हणजेच मोठा लक्ष, याची सातत्यानं आठवण कधी आपण होताना पाहिलेली आहेत. मोठ्या दिमागदार पद्धतीने दिवाळी साजरी होताना आपण पाहिलेले आहेत कासगाव मध्ये. खास करून बैलगाडी क्षेत्रावरती नितांत प्रेम या संपूर्ण गावाचा. फटका पावत लॉंग ऑफला. साई मसने डाऊन द बॉल. झेल सोडेल तो साई मसने कसला. फलंदाज बाद. चोवीस ला तिसरा धक्का लागलेला. 24 ला 3. कासगाव संघ अडचणामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 23. सेकंड ओव्हरमध्ये फक्त 1 रन. नितेश आणि करण लहानेवरती जी जबाबदारी होती पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त फ्लाय स्टार्ट नितेशच्या वतीनं. त्यानंतर करण लहानची विकेट गेल्याच्या नंतर नितेश वरती मेंटल दबाव बनला. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरमध्ये 24 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती प्रभात शेलर. पहिल्या चेंडूवरती सफलता त्यांना मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती नट नंबर 5 जयेश. नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक. आतापर्यंत 24 बांधल्यात. पवत अंतिम ओव्हर मध्ये किती धावा वसूल करतात वरद 11 कासगाव संघ. कोला टाकलाय चेंडू. जबरदस्त बॉल. प्रभातचा डॉट बॉल. हे क्रीडांगण लाभदायक राहिलेलं आहे संपूर्ण शेलू टीम साठी. खास करून जय कोळंबा माता शेलू या क्रीडांगणावरती आमदार चषक जेव्हा रंगला होता त्या स्पर्धेमध्ये, नाईट स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये, टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचला होता. हा लकी ग्राउंड राहिलेला शेलू टीमचा. प्रभात तयार. लोवा फुलटॉस आहे. पाठीमागे बॉल. धावबादची संधी. विकेट डाऊन. स्ट्राइक मिळालेली नाहीये राजला. पवत कुठले खेळाडू बाद झाले. जयेश की राज. 24 ला 4. नितेश आणि करण वरती जबाबदारी. त्यानंतर संदीप ते स्वस्तामध्ये बाद झाले. आता प्रेशर बनला बॅटिंग करणाऱ्या कासगाव टीम वरती. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 धावा धावा पुस्तकावरती. हो समोर उडवलाय. 6व्या क्रमांकाचा खेळाडू येऊन प्रभातच्या विरोधामध्ये त्यानं समोर ठोकलाय. भव्य षटकार. उर्वरित 2 चेंडू आता बाकी राहिलेले. 4थ्या चेंडूवरती आठवले जंग षटकार. 30 धावा धावा पुस्तकावरती. मॅच बनणार 34-35 ची मॅच देखील बनेल 18 मध्ये. कोला टाकला चेंडू लॉंग ऑफला वेगानं.
साई मसने डाऊन द बॉल, फक्त सिंगल कॉल दुसऱ्यासाठी रनआउट. पाहूयात पंचांकडे लाऊड अपील आणि फलंदाज प्रशांत इथून होतील बाद. दुसरा धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. वेगानं थ्रो साई मसनेचा, प्रशांत बाद. संदीप ते थोडेसे मसल प्रॉब्लेम फेस करत आहेत. त्या कारणास्तव त्यानं 12th मॅनला मैदानाच्या आतमध्ये घेतलेला. पंचांसोबत जो काय असेल तो डिस्कस आपण करून घ्या. त्यासाठीच आम्ही पंचांना सूचना केलेली आहे. पंच जो काय असेल तो डिसिजन लगेचच पोचवा. फलंदाज होते संदीप, ते मसल इंजरी फेस करतात. त्या कारणास्तव ते 12th मॅन आलेले आहेत आणि जे 12th मॅन होते ते प्लेइंग 11 मध्ये खेळतात. पंच त्याकडे लक्ष द्या. तेहतीस या धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये 33. राजू तरे 18 चेंडू 33 कंपल्सरी चेसिंग. चला पुढील मॅचच्या टॉस साठी बडवल आणि वंजारपाडा दोन्ही संघांचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. हो पहिला चेंडू सुरुवात करण लहानेच्या वतीनं पाहूयात. पंच कबीर सर यांचा इशारा आलेला. वाईट बॉल एक्स्ट्रा रन चेंडूवरती मिळते. करण लहाने बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. 18 मध्ये 33चं टार्गेट आणि पहिली एक्स्ट्राची धाव फलकावरती 8. भास्कर तरे यांनी देखील अशी सुरुवात केली होती. एक्स्ट्राने सुरुवात केली होती. आता करण लहाने बॉलिंग मार्क वरती. कासगाव एक्सप्रेस हो समोर एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. फक्त दिशा दिले वेगावरती कलात्मकतेने उत्तर क्षेत्ररक्षक पोहोचतात.
प्रयत्न चालू आहे जबरदस्त. 2 धावा घेतलेल्या त्या चेंडूवरती. चला 2 धावा या चेंडूवरती मिळतात. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 3 वरती. करण तयार. हो आडव्या पाटणे खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे. पावत खेळाडू पोहोचतील का? नाही पोहोचू शकणार. बॉल सीमा पार. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. धावा पुस्तकावरती लागलेल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर ओव्हर नंबर 1 मध्ये खासगाव एक्सप्रेस करण लहान याच्या विरोधामध्ये छोटा पॅकेट बडा धमाका पॉकेट डायनामाइट गणेश मसने कडून आक्रमण. पुन्हा एकदा कवचला उडवला. पाववा डीप मध्ये पोहोचतील का खेळाडू? पोहोचले. एका टप्प्यावर फिल्डिंग. ओ रिले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. मिस्टेक झाली आहे. रिले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या धावा संख्येवर. ओव्हर नंबर 1 रंगतदार मॅच. 34चं टार्गेट. मागच्या मॅच मध्ये 12 मध्ये 14 डिफेंड केले होत्या. प्रति ओव्हर मागे 11 बनवायचे जय कोळंबा माता शेळू टीमला. प्रमुख अस्त्र कासगाव टीमचं करण लहाने बॉलिंग करतात. त्यांच्याच विरोधामध्ये पॉकेट डायनामाइट गणेश मसने कडून आक्रमण. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा 9 लागलेल्या आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. राकेश पाटील कोण आहेत कॅप्टन? पाठवा कॅप्टन लवकर. वेगवान चेंडू होता. राऊंड द स्टंप्स मिड ऑफला. ओ मिस्टेक झाली आहे. सिंगल तर कंप्लीट केले. कॉल दुसऱ्यासाठी. साई पोहोचतील. पोहोचले. 2 धावा या चेंडूवर. धावा पुस्तकावरती धावा आता लागलेल्या त्या 11. ओव्हर नंबर 1 मध्ये 4 चेंडूंमध्ये 11 जी सरासरी मेंटेन करायची होती ती मेंटेन केली आहे. बडवल टीमचे कॅप्टन जयेश भोईर उपस्थित झालेले आहेत. लगेचच आपण करूयात पुढील मॅच मध्ये टॉस. 3 ओव्हरचा सामना. आतापर्यंत 11 अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो वेगवान चेंडू. फ्रंट फूट डिफेन्स करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू इथून आलेला. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहिला या ओव्हर मधला. 11 धावा पुस्तकावरती. राऊंड द स्टंप्स. हो हवेत पूल केला. पूलचा धमाका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. गणेश मसनेचा धमाका. सिक्सर. 6च्या मदतीनं 17 धावा पुस्तकावरती. विजयासाठी आणखीन 12 चेंडूंमध्ये 16ची आवश्यकता. 12 चेंडू आणि विजयासाठी 16. येत्या काही दिवसांमध्ये अर्थातच फेब्रुवारीच्या एंडिंगला आणि मार्चच्या स्टार्टिंगला कासगावकरांची मानाची स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक. कासगाव गावाचा भव्य विशेष करंडक तुमच्या भेटीला येणार आहे. भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक व कासगाव चषक देऊन संघाला सन्मानित करण्यात येईल. सेकंड पारितोषिक आहे 50,000 व आकर्षक चषक. 3रं 4थं आणि 5वं पारितोषिक आहे 25,000 व आकर्षक चषक. या स्पर्धेसाठी प्रवेश तुम्हाला जर नोंदवायचा असेल तर त्यासाठी प्रवेश फी 15,000 रुपये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक असणार आहे याची देखील नोंद घ्या. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल, उत्कृष्ट गोलंदाजांसाठी कूलर आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी कूलर असणार आहे. आणि खास आकर्षक या स्पर्धेचं भरपूर आकर्षण आहे. तसं म्हटलं तर स्पोर्ट्स सायकल आहे, बाईक आहेत, परंतु या स्पर्धेचं खास आकर्षक सेमीफायनल व फायनल मॅच साठी प्रत्येक षटकारास सेमीफायनल व फायनल मॅच साठी प्रत्येक षटकारास एक गावठी कोंबडा देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येणार आहे. कासगावच्या क्रीडांगणावरती भरणारी स्पर्धा 28 फेब्रुवारी पासून तर 2 मार्च पर्यंत. हो हवेत खेळले. साई मसने ना उडवला चेंडू फोरआर्मच्या साह्यानं. बॉल सीमा पार. आला भव्य सिक्सर. जर या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर कासगाव संघ संपूर्णपणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आवर्जून
या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवा. 28 फेब्रुवारी पासून तर 2 मार्च पर्यंत 15,000 रुपये प्रवेश फी, प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आणि सेमीफायनल आणि फायनल मॅचच्या प्रत्येक षटकारासाठी एक कोंबडा देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर कासगाव संघ पूर्णतः या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण आवर्जून संपर्क साधा. पुस्तकावरती धावा लागलेल्या 23 विजयासाठी आणखीन 10 धावा संख्येची इथून गरज आहे. ओ कवसला खेळाचा होतो, वेगाने बीट केला. ओव्हर नंबर 2 मध्ये राज. एज लागले पाठीमागे, जेलची संधी विकेट किपरनं पकडली आहे. जेल फलंदाज बाद. वरीत 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 ची आवश्यकता. सुवर्ण सदी पंचांसाठी संदीप गायकवाड सर यांच्यासाठी डान्स जर त्यांना मैदानाच्या आतमध्ये कळला ॲज अ अंपायर तर खुरंबा यांच्या वतीनं 500 रुपयांचं त्यांना पारितोषिक असणार आहे. आडवा पाटणं खेळतात. रोहन शेलारचा फटका मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन, थ्रो आला ॲक्युरेट ऑन टू द स्टम्प्स. विकेट किपर एंडला फक्त सिंगल एकच्या मदतीने धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या ते 24. विजयासाठी आता 8 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 8 चेंडूंमध्ये 9 ची गरज आहे. मागची मॅच 12 मध्ये 14, 6 मध्ये 10. आडवा बाटने खेळलेत. नटराज साईल बॉल बाउंड्रीच्या बाहेर गणेश मसनेच्या बाट मधून हा सुंदर देखना चौकार. फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. टॉस जिंकून जयेश भोर जे कॅप्टन होते त्यांना डिसिजन घेतलेला फिल्डिंगचा. धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या ते चौकाराच्या मदतीने 28 धावा. विजयासाठी 5 धावा संख्येची गरज आहे. उर्वरित आता चेंडू बाकी राहिले ते 7. 6 बॉल मध्ये 5 ची मॅच रंगेल. आता 7 मध्ये 5 पाहूयात. या चेंडूवरती सिंगल डबल घेऊन खेळतील की मॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतील. खुरमबाई नजे आणि बबलूबाई नजे यांच्या वतीने संदीप गायकवाड यांना जर डान्स केला मैदानाच्या आतमध्ये तर त्यांच्यासाठी 500. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस. मागच्या मॅच मध्ये जशा धावा डिफेंड केल्या होत्या तसाच प्रयत्न आता सुरू केलेला कर्णधारानं. विजयासाठी 5 बनवायच्या. 7 बॉल मध्ये निर्णायक चेंडू राज भोईरचा. साई मसने बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज रोहन शेला. स्ट्रायकिंग एंडला गणेश. हो दिशा द्यायची होती, स्ट्राईक ठेवायची होतं कदाचित. ओव्हर कंप्लीट. 6 बॉल मध्ये आता विजयासाठी 5 ची आवश्यकता. महत्वपूर्ण सामना. 6 चेंडू 5.
चला चला जास्तीचा विलंब करू नका, घाई करा प्लीज. चला 3:30 वाजलेले आहेत, अजून 2 मॅचेस बाकी आहेत. त्या दोन्ही मॅचेसला अर्धा तास म्हणजे 4:30 नक्की. राजू तरे कामाला जाण्यासाठी सकाळी मोकळे होतील. उद्या सुट्टी आहे, डे ची मॅच आहे वरईला. मला सुद्धा वरईला जायचं डे ला, तर कृपा करून थोडं फास्ट कळा. बॉलिंग मार्क वरती राज मागच्या मॅच मध्ये जी कामगिरी केली होती राज भोईरने, आणि आता आलाय राज लहाने. दुसऱ्या ओव्हर मध्ये राज भोईर, तिसऱ्या ओव्हर मध्ये राज लहाने. या दोन्ही राजनं राज्य केला होता मागच्या मॅच मध्ये. ₹1000 पारितोषिक आहे. राज लहाने याने जर मॅच जिंकून दिली, या 5 धावा जर डिफेंड केलं तर त्याच्यासाठी 1000 पारितोषिक. 6 चेंडूंमध्ये 5. हो, पहिला चेंडू लेट खेळलेत. शॉर्ट थर्डमॅन मधून निघालाय चेंडू, बाउंड्रीच्या बाहेर. आज चौकार विजयासाठी 1 धावेची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. पाच चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. समोर खेळलेत पाहुयात खेळाडू आहेत, परंतु 1 धाव इथे पूर्ण केलेली आणि सामना इथून जिंकलेला. जय कोळंबा माता शेलू टीमना अभिनंदन. शेलू आणि हार्डलक टीम कासगाव जाताना मात्र आपण सावकाश. धन्यवाद.